श्वेता कोण आहे ही? श्वेताली लोहकरे. ओके हा. आचल कांबळे, अस्मिता ही हा सी मधली आहे. निकिता वास्के ही पण नाही. त्यानंतर घोडके समीक्षा आहे. मी बघा घोडके समीक्षा आहे. वृषाली शिंदे आहे. बिराजदार भाग्यवंती आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी आहे. समृद्धी आहे. ती नेहमीच असते जगताप. व्हेरी गुड आहे. गुड गर्ल आहे समृद्धी जगताप. युक्ती आहे. युक्ती पण गुड गर्ल आहे. अबोली सुरवसे आहे. येस व्हेरी गुड. त्यानंतर कोण आहे? ऋतिका वाघमोडे. ऋतिका वाघमोडे हा आपल्याला ऋतिका वाघमोडे कोण आहे? हा टीचर येस. मी. संस्कृती जगताप. हा. त्यानंतर वैष्णवी वसे आहे. तृप्ती भोसले आहे. कीर्ती नाही, कीर्ती ए मधली ती. नंतर रसिका कचरे आहे. अंजली लोखंडे आहे. अंजली लोखंडे मला तुम्ही फोन करा तुमच्या काय आज 11:30 हो नंतर. टीचर. कापुरे हो. आहे. मम्माला सांगा. समृद्धी बिराजदार आहे. मी नाव घेते ते लक्षात घ्या बाळांनो. मी जेव्हा नाव रिमूव्ह करणार आहेत ना त्या मुलींना तुम्ही त्यांना सांगून ठेवा थोड्या वेळात. त्याच्यातल्या जे मी नावं घेते त्यामध्ये तुमच्या मैत्रिणींची नावं नसतील तर त्यांना जरा वॉर्निंग देऊन ठेवा. श्रेया आहे तारके. त्यानंतर मधुरा शिंदे आहे. आरती भुसे आहे. गौरी भमाणे आहे. गौरी तुमचे पेपर आज मिळतील ना? बघू ते हे देतील का नाही मला आपले जे गार्ड आहेत ते. त्यानंतर लोंढे आहे. प्रगती लोंढे तुमचे पेपर मिळाले मला? समुद्दी ही नाही आपल्या वर्गातली. अनुजा जंगाले आहे. त्यानंतर अमृता रखमाजी कुठल्या वर्गातली आहे ती? ओके. त्यानंतर ऋतुजा कदम. ऋतुजा कदम आपल्या वर्गातच आहे ना? 9th बी मध्येच आहे ऋतुजा कदम. ऋतुजा कदम तुमच्या नावासमोर 9th बी लिहिलं. इकडे लिहा. ऋतुजाच्या आधी आरच्या आधी 9th बी करा. फक्त 9 बी करा. अकाउंट मध्ये जायचं तिथे जाऊन करा. त्यानंतर संध्या पवार आहे. येस. मी ढिगे आहे. त्यानंतर कोण आहे इथं? रत्नप्रभा अवताडे आहे. रत्नप्रभा अवताडे तुम्हाला भेटल्यावर एक माळ देणार आहे मी. तुम्ही पेपरवरती स्वतःचा नंबर आणि नाव का नाही लिहिलं? किती शोधावं लागलं मला तुमचं. नंबर पण कुठे तर कोपऱ्यात लिहून ठेवलाय तुम्ही. आणि ते त्यानंतर परत कोण आहे इथं? धुमाळ आहे ऐश्वर्या. आकांक्षा वाघमारे आहे. बोनाकृती कोमल आहे. कोमल बोनाकृती तुमचं कौतुक आहे तुमचं तुमच्या आंटीचं. साई साळके. त्यानंतर वसेकर प्रतीक्षा आहे. अजून इथं हा मिसबा आहे. मिसबा तलबिया कोणाची मैत्रीण आहे? तलबिया शेख. मी काल नाव डिस्प्ले केली आहेत ती पुन्हा मी ऍपवर जाऊन त्या म्हणजे भाग्यश्री कांबळे आहे. हंसिका कांबळे वगैरे ज्या मुली आहेत त्या कोणाकोणाच्या मैत्रिणी आहेत त्यांना जर आठवण करून. त्यानंतर इथं कोण आहे? अल्फिया नाही. हा मुल्ला आहे. बरं आहे का अलमीरा तुम्हाला? त्यानंतर वलेकर प्रतिभा आहे. समृद्धी नाहीये आपल्याला. नवहाक्षी नागरे आहे. त्यानंतर फुटाणी समृद्धी आहे. फुटाणी समृद्धी तुम्ही सुद्धा आणि तुमची जी आहे कराळे दोघींनी पण तेच काम केलंय ना. पेपरवरती नंबर लिहिले नाहीत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं मला की वैष्णवी मते आणि तिची बहीण समृद्धी दोघींनी मला इतकं छान मदत केली. त्याच्यामुळे मी सगळे पेपरचे गट्टे बांधू शकले. आणि तिथं आम्ही बघितलं. वैष्णवी मतेला विचारा की समृद्धी कराळे आणि दुसरी कोणती फुटाणे दोघींनी आपले नंबर लिहिले नाही. अवताडेने पण नंबर लिहिले नव्हते.
इतकं शोधावं लागलं आम्हाला, इतका त्रास झाला त्यामुळे. नंतर अर्चना लोखंडे आहे. अर्चना लोखंडे तुम्ही पण मला फोन कराच. त्यानंतर वैष्णवी पवार आहे. वैष्णवी पवार गुड गर्ल. हा, जॉईन झालात का तुम्ही? तुम्ही मला पेपर आणून देणार आहात ना शाळेमध्ये? भुसे अश्वनी आहे, तुळशी आहे, ते त्यानंतर जाधव आहे, सायली पाटील आहे. ओके. मोहिनी तुमचं नाव लिहा इथं. सूर्यवंशी म्हणून लिहिता येत नाही का बाळा? फक्त मोहिनी कसं? मला माहिती आहे मोहिनी सूर्यवंशी एकच आहे वर्गामध्ये, मोहिनी एकच आहे, पण तरी इथं मोहिनी सूर्यवंशी लिहा. त्यानंतर हा, भक्ती गुरव आहे, वेणू आहे, गुडगर्ल वेणू, पूजा, हा ती आपल्याकडे नाही, पूजा ओलेकर. ओके. आता मी जेवढ्या मुलींची नावं घेतलेली आहेत, आता याच्यामध्ये मगाशी तर बघा 96 मुली होता, आता लगेच 107 मुली झालेल्या आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. आता ज्या मुली, आता ज्यांची मी नावं घेतली, आता मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. ज्यांची मी नावं घेतलेली आहेत, ओके, पुन्हा मी रिपीट करते. ऍक्टिव्हिटी शीट मध्ये तुम्हाला 80 मार्क्सचा जो प्रश्न ऍक्टिव्हिटी शीट असते, त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन्स असतात तुम्हाला 7, आणि त्याचे तुम्हाला त्याचे पार्ट्स आहेत, त्याचे सेक्शन्स आहेत 6. हा, न्यू नोटबुक मध्ये लिहायची काही गरज नाहीये. तुम्ही हे आपल्या हे जे फॉर्मॅट आहे तुमच्या क्लासवर्क मध्ये लास्ट पेज वरती लिहिलं तरी चालेल. लास्टच्या शेवटच्या एक 3-4 पेजेस घ्या, तिथे लिहिलं तरी चालेल. हा, हे फार इम्पॉर्टंट आहे. मला आता आज हे शिकवताना मला खूप आनंद वाटतोय की आपला हा चॅप्टर हा जो सुरू झालाय, हा थर्सडेला सुरू झालाय. स्वामी समर्थांची तुमच्या सगळ्यांवरती कृपा होऊ दे. सगळ्यांना तुम्हाला छान त्यांनी नॉलेज देऊ दे, छान सगळं टॉपिक तुम्हाला समजू दे, आणि तुम्हाला ते याचं हे इम्पॉर्टंट एवढं का आहे तर तुम्हाला हाच पॅटर्न, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट इयर आहे, 10th सुद्धा असंच आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, परंतु ज्या मुलींना तर मी आता रिमूव्ह करणार आहे त्यांना त्या रेकॉर्डिंग त्यांना पाहता येणार नाही. जेवढ्या त्या क्लासमध्ये आहेत त्यांनाच रेकॉर्डिंग पाहता येईल. नाही 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 सानिका, मी सांगेन ना सगळं, तुम्ही यू डोंट वरी. आय विल टेल यू एव्हरीथिंग. दॅट्स वाय आय एम हिअर. डोंट वरी, सगळं सांगते मी तुम्हाला. मी काही घाबरायचं नाही किंवा काही टेन्शन घेऊ नका. आता आता आपण बघतोय फॉर्मॅट, बघतोय फॉर्मॅट म्हणजे त्याचं स्वरूप कसं असतं ऍक्टिव्हिटी शीट मध्ये. तर सेक्शन नंबर 1 आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये 2 प्रश्न असतात. आधी आपण हे शॉर्ट मध्ये बघूयात, ब्रीफ मध्ये बघूयात, नंतर आपण ते डिटेल मध्ये बघूयात. 2 क्वेश्चन्स असतात, ए आणि बी. एक ए असतो त्यामध्ये 8 मार्क्सचा आणि बी असतो त्यामध्ये 2 मार्क्सचा. आणि तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी दिलेलं असतं तर तुम्हाला त्यांनी टाइम पण दिलेला आहे. आता हे परत मी तुम्हाला लास्टला सांगेन. मी तुम्हाला 3 तासाच्या वेळेमध्ये 3 तासामधले तुम्हाला किती मिनिटं कसे यूज करायचे, कोणत्या प्रश्नासाठी, हे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे त्याचं त्यांनी आयडियल त्यांनी टाइम सेट करून दिलेला आहे. म्हणजे तू विद्यार्थ्यांनी एवढा वेळ त्या त्या प्रश्नांना दिला पाहिजे. म्हणजे बघा किती बोर्ड तुमचा विचार करतोय. हे सगळं तयार करण्यासाठी बोर्ड, सगळ्या जे टीम कमिटी होती, जे इंटेलिजंट जे टीम कमिटी असतात त्यामध्ये एक्सपर्टच लोक असतात, त्यांना सगळ्यांना तुमचा विचार करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार करून ते सगळं सेट करत असतात. ते 12 मिनिटं सांगितले क्वेश्चन नंबर 1 ए ला आणि बी ला 3 मिनिट्स, कारण तिथं फक्त 2 मार्काचा प्रश्न आहे. नंतर क्वेश्चन नंबर त्यातला सेक्शन सेकंड जो आहे 2 पॅसेज असतात. टेक्स्चर पॅसेज म्हणजे तुमच्या पुस्तकातला, आता आपण बघतोय सध्या राईट नाउ वी आर थिंकिंग अबाउट द फर्स्ट सेमिस्टर. फॉर दॅट फर्स्ट सेमिस्टर what is the portion, unit number 1 and 2, and again unit number 1 and 2, unit number 1 complete, unit number 2 2.1, then 2.4 2.5.
एवढं तुम्हाला पोर्शन आता या फर्स्ट सेमिस्टरला आहे. मग त्या युनिट नंबर 1 आणि 2 मधलं 2 टेक्स्चर पॅसेज असतात. ते 2 पॅसेज 10-10 मार्काचे असतात आणि तुम्ही ते 10-10 मार्काचे पॅसेज तुम्ही 15-15 मिनिटात सोडवायचे आहेत. सेक्शन 3 इथं परत त्यांनी चुकून क्वेश्चन नंबर केलेला आहे. इथं खरं तर क्वेश्चन नंबर 2 पाहिजे, पण इथे त्यांनी क्वेश्चन नंबर 2 खाली आलाय. मिस्टेक होऊ शकतं. टू एअर इज द ह्युमन. शेवटी माणूस आहे, कॉम्प्युटर नाहीये. आणि कॉम्प्युटर सुद्धा स्वतःच्या मनाने कुठं काय करतोय, त्याला जेवढं फीड करतो तेवढंच तो सांगतो ना. तुम्ही आधी त्याला सगळं फीड करावं लागतं, सगळं त्याला डाटा पुरवावा लागतो, मग तो ते काम करतो. तेव्हा कॉम्प्युटरपेक्षा हुशार माणूसच आहे, हे लक्षात घ्या. तर इथं काय आहे, क्वेश्चन नंबर 3A, इट इज अ पोएम फॉर कॉम्प्रेन्शन, दॅट इज फॉर 5 मार्क्स. अँड क्वेश्चन नंबर 3B, पोएम फॉर ऍप्रिसिएशन. हा, काल कोणीतरी प्रगतीने सांगितलं की ऍप्रिसिएशन म्हणजे काय. आता ऍप्रिसिएशन म्हणजे काय, जे मराठीत तुम्हाला म्हणतात की कवितेचं रसग्रहण करा, इंग्लिशमध्ये आपल्याला ऍप्रिसिएशन आहे. आणि 5 मार्काचं ऍप्रिसिएशन तुम्हाला कंपल्सरी असतं. त्याचे पॉइंट्स पण ठरलेले आहेत. हे कसं आहे हे तुम्हाला मी ते सांगणारच आहे. त्याचे पॉइंट्स ठरलेले आहेत, त्याचे 1 to 5 पॉइंट्स आहेत. तुम्हाला मी जे ऍप्रिसिएशन काल मी प्रोव्हाइड केलंय त्यातलं मी तुम्हाला सांगितले की तेवढे त्याच्यातले तुम्ही तेवढेच पॉइंट्स आपल्या वहीचे अकॉर्डिंग टू पॉइंट लिहून ठेवायचे. आणि तुमचं आता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तुम्ही आता सध्या आपल्या फर्स्ट सेमिस्टरसाठी तुम्ही 1.1, 1.3, 2.1 आणि 2. त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, 3 सॉरी 2.3 नाही, आपलं जे हे झालेलं आहे, सॉरी 2.1 आणि कंपॅरिझन आणि त्यानंतर 2.4 हे तुम्हाला पाठ पाहिजे. बघा मी पुन्हा सांगते, पोएम कुठल्या पोएम आहे, 1.1 वॉकॅलिटी स्लोअर, त्यानंतर 1.3 होप इज द थिंग विथ फिदोस, देन 2.1 कंपॅरिझन आणि 2.4 प्लीज लिसन. या 4 पोएमचे ऍप्रिसिएशन तुमचे पाठ असले पाहिजे. पाठ म्हणजे ओरल नाही, रिटर्न मध्ये. कळालं? तरच तुम्हाला इथं 5 ते 5 मार्क मिळतील. आणि हे 5 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. नॉट लूज दॅट 5 मार्क्स. हे 5 मार्क तुम्हाला इथं सोडायचे नाहीत. आता बघा, त्यानंतर पुढे बघा, आता हे ऍप्रिसिएशन पुन्हा एकदा मी शिकवताना सांगणारच आहे पुन्हा एकदा. हा, डोंट वरी. काल मला वाटतं प्रगती लोंढेने हा प्रश्न विचारलाय, तर प्रगती पुन्हा मी सांगणारच आहे. सध्या आपण फॉर्मॅट बघत आहोत. त्यानंतर याच्यातला क्वेश्चन नंबर, आता हे सेक्शन 3 झालं ना. आता सेक्शन 4 आहे, तो काय आहे, नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर कॉम्प्रेन्शन. नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे 10 मार्काचा जसं तुम्हाला पुस्तकातला पॅसेज असतो तसं तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज असतो 10 मार्कासाठी. तुम्ही 20 मिनिटं त्यांनी द्यायला सांगितलंय. सांगते मी तेव्हा युक्ती सगळं सांगते मी, हे डिटेलमध्ये सांगणार सगळं, डोंट वरी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4B, हे या नॉन टेक्स्चुअल पॅसेज वरती तुम्हाला काय लिहायचंय, समरी रायटिंग करायचंय. समरी रायटिंग म्हणजे ज्याला मराठीत आपण सारांश लेखन, आणि ते 5 मार्कासाठी आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन कसं लिहायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते. मी तर त्यासाठी तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठीच आहे मी इथं. डोंट वरी. तुमचा अभ्यास इतका छान होईल की तुम्ही अजिबात घाबरणार नाही इंग्लिशच्या पेपरला. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, माझ्या जे आधीचे स्टुडंट्स होते नेहमी मला येऊन सांगायचे, टीचर आम्हाला सगळ्यात सोपा इंग्लिशचा पेपर गेलाय, आमच्या वेळेच्या आधी पूर्ण झालेला आहे. म्हणजे 3 तास पेपर ते किती वेळा सोडायचे, 2.5 तास. का? त्यांचं सगळं व्यवस्थित कव्हर व्हायचं. म्हणून जे जे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे ते पाठ करून ठेवायला मी सांगणारच आहे.
आणि ईच अँड एव्हरी क्वेश्चन कसं सोडायचं हे सांगणार आहे. सगळ्यात इझी जाणार आहे, काही काळजी करू नका. आय एम हिअर फॉर यू. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे, आता इथून सुरू होतं बघा, रायटिंग स्किल. हा जो सेक्शन आहे क्वेश्चन नंबर 5, हा तुमच्याकडे रायटिंग स्किलचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ए मध्ये लेटर रायटिंग असतं. त्या लेटर रायटिंग मध्ये तुम्हाला A1 आणि A2 दोन असतात प्रश्न. A1 असतं फॉर्मल आणि A2 असतं इनफॉर्मल, किंवा A1 इनफॉर्मल, A2 फॉर्मल लेटर रायटिंग प्रश्न असतात बरं का. ते कसं लिहायचं सांगते. 5 मार्काचा प्रश्न असतो, त्याला त्यांनी 15 मिनिटं त्यांनी सांगितलंय. त्यातला बी जो आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग मध्ये 3 प्रश्न असतात आणि त्या डायलॉग रायटिंगला ऑर स्पीच रायटिंग 5 मार्क, याला पण 5 मार्क आहेत. आणि तो 15 मिनिटं सोडवायचा. हो ना. येस येस. नीट तुमच्या बहिणीने तुम्हाला सांगितलं असेल. व्हेरी गुड. तुमची बहीण पण खूप हुशार होती, तिला पण खूप छान नॉलेज होतं. परवा आली होती ती मला भेटायला 15 ऑगस्टला. येस. मग ते सांगते लेटर रायटिंग मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता मी फक्त तुम्हाला ब्रीफली सांगते बाळांनो. तुम्हाला स्ट्रक्चर सांगते, नेचर सांगते, यातलं काय सोडवायचंय, काय नाही सोडवायचं, कुठलं तुम्हाला स्कोरिंग आहे, कसं सोडवायचं, एव्हरीथिंग आय एम टेलिंग यू इन डिटेल. हे डिटेल झाल्याशिवाय मी थोडं पुढे जाणारच नाही मी तुम्हाला. आता मी काय उद्या फ्रायडे आहे ना, उद्या जमता की नाही मला माहित नाही इव्हिनिंगला तास घ्यायचा, परंतु उद्या मी सॅटर्डे तर जमवण्याचा प्रयत्न करेन, संडे तरी तास घेईन. पण मी तुम्हाला सांगेन मला अकॉर्डिंग टू सिच्युएशन मी तुम्हाला सांगेन. यू डोंट वरी. तर डायलॉग रायटिंग त्याला कशाला आहे, आणि त्याला ऑर आहे रायटिंग. हा क्वेश्चन नंबर 5 ए आणि बी झाला. आता त्याच्या पुढे काय आहे, क्वेश्चन नंबर 6A. 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. त्याला 2 ऑर असतात. या प्रश्नाला याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. एक आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. 5 मार्कासाठी असतो आणि त्याला 15 मिनिटं वेळ द्यायचे. आता हे कसं आहे, काय आहे, हे सगळं डिटेल्स सांगेन मी तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B, याचं टायटल आहे एक्सपांड द. पण तो याच्यामध्ये परत 2 प्रश्न असतात. न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन, और त्याला और असतं स्टोरी रायटिंग, स्टोरी बिल्डिंग आपण करू शकतो. तो 5 मार्कासाठी, त्याला 15 मिनिटं असतं. आता हे जे सगळं तुम्हाला मी देते बाळांनो, हे सगळं तुम्हाला मी हे शेअर केलेलं आहे. हे आम्हाला बोर्डाकडून मिळालेलं मी तुम्हाला देते. म्हणजे हे सगळं जे सांगते ते तुम्हाला मी ऑथेंटिक आणि इम्पॉर्टंट आणि प्रॉपर सांगते. याच्यात कुठंही एकही शब्द चुकीचा मी वापरत नाहीये. पण आम्हाला हे मिळालेलं आहे, जे सर्व शिक्षकांना मी दिलं ते मी तुम्हाला सांगते. त्यामुळे इथं कुठेही कोणी अविश्वास न ठेवता, फॉर एक्झाम्पल मला मी असं हे का सांगितलं, काही मुली कुठं तर ट्युशनला जातात आणि त्या ट्युशनच्या शिक्षकांना हे काही माहिती नसतं, कारण त्यांना अलाउड नसतं अशा ट्रेनिंगला अटेंड करणं, त्यांना अलाउड नसतं, कारण त्यांचा संबंधच आहे ना, ते शाळेत असल्यामुळं. जिथं हे ट्रेनिंगला ते शिक्षक येते त्यामुळे ह्या त्यांना गोष्टी माहित नसतात, त्याच्यातल्या ज्या बारकावे माहित नसतात. त्यांना फक्त ह्याचं PDF मिळालेलं असतं कुठंतरी, पण कसं सोडवायचं, काय सोडवायचं, त्याच्यातलं काय इम्पॉर्टंट आहे, त्यातलं काय आपण त्यातलं जे की त्याच्यातलं पॉइंट आहे हे त्यांना माहित नसतं. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगते, बिलीव्ह ऑन मी, आय एम एक्सप्लेनिंग यू व्हेरी क्रुशियली अँड द व्हेरी परफेक्टली. ओके. त्यानंतर त्याच्यातला क्वेश्चन नंबर आता 6B झाला. आता त्यातला लास्ट सेक्शन जो आहे तो आहे तो डेव्हलपमेंट म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रश्न आहे ट्रान्सलेशन, आणि तो 5 मार्कासाठी असतो. त्याला तुम्हाला 7 मिनिटं वेळ दिलाय. आणि बघा बोर्डाने पुन्हा तुमचा असा विचार केला, सगळं तुम्ही लिहिल्यानंतर तुमचं पूर्ण 80 मार्क्सचं तुमचं आन्सर पेपर तयार झाल्यानंतर तुम्हाला 15 मिनिटं त्यांनी वेळ दिलेला आहे. म्हणजे तुमचा पेपर हा 2:45 पर्यंत तुमचा संपेल, आणि 2:45 ते 3 पर्यंत तुम्हाला रिव्ह्यू साठी वेळ दिला. रिव्ह्यू म्हणजे हाऊ टू रीड युअर आन्सर पेपर वन्स अगेन. पुन्हा एकदा तुम्ही तुमचा आन्सर पेपर हे तर पुन्हा तुम्ही पाहायचं आहे. टीचर
ओके सावंजी, ओके, थँक्यू समृद्धी. ओके, थँक्यू. आणि मला खूप आवडतं बाळाला. मला तुम्हाला खरं सांगते, फ्रॉम द माय बॉटम ऑफ हार्ट मला खूप असं आवडतं शिकवायला तुम्हाला. आणि आता माझ्यासाठी हा जो सेक्शन आहे हे मी इतक्या इझिली सगळ्या शिक्षकांना शिकवलंय, ते शिकून शिवाय डोक्यात बसलंय. तुम्ही तुम्हाला एक खूप छान शिकवणार आहे, डोंट वरी. आणि हे सगळं डोक्यात ठेवायचंय, कारण तुम्हाला हे सगळं 10th ला पण आहे. 1 मिनिट, मी आले, 1 मिनिट. Okay, guys. See, sorry, the maid has come, so that's why I have to go. Okay, guys, see. तर हे सगळं इम्पॉर्टंट का आहे? कारण हे सगळं तुम्हाला 10th ला पण असंच आहे. मग तुम्ही आता जर हे नीट समजून घेतलं, तर तुम्हाला 10th ला ओके, व्हेरी गुड. ओके. 10th ला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे सगळे तुम्ही आताची तुमची बुक्स, एस्पेशली रायटिंग स्किलचं बुक आहे, ग्रामरचं बुक आहे, ते जपून ठेवा. ते 10th ला उपयोगी पडेल, पुढे कॉलेजला पण तुम्हाला ते उपयोगी पडेल. ओके, चालेल. आता मी आता जरी तुम्हाला मी सांगते राईट नाऊ, आपल्याला जरी आता वेळ नाही मिळाला, म्हणजे आता संडे पर्यंत, तर मी मंडे पासून तरी तुमचा रेग्युलर क्लास घेईन. डोंट वरी. आपल्या घरी पालकांना सांगून ठेवा. आता बघा, हे झालं तुमचं. ऍक्च्युली तुम्हाला सध्या फॉर्मॅटमध्ये एवढंच लिहायचंय. तुम्हाला काय लिहायचंय तुमच्या नोटबुकमध्ये? एवढाच लिहायचंय. आता हे जे पुढचं आहे डिटेल मी तुम्हाला सांगते, ते समजून घ्या. आता सेक्शन वाईज तुम्हाला इथं आता मी सांगितलेलं आहे, तेच इथं त्यांनी सांगितलंय. ओके, आता इथं काय आहे हे बघा, आपण बघूयात. कारण काल मला, सॉरी, तुम्हाला मी काल हे पाठवले आणि तुम्हाला सांगितलं तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. काल तुम्हाला मी सांगितलं, परंतु मला माहिती आहे सगळं तुम्ही लिहिणं शक्य नव्हतं. सॉरी फॉर दॅट. कारण हे एवढं तुम्ही शक्यच नाही ना, आणि तुम्हाला गरज पण नाही एवढं लिहायची. आता तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय. आता तुम्हाला जेव्हा मी तुमच्या समोर क्वेश्चन पेपर टाकेन, म्हणजे ऍक्टिव्हिटी शीट टाकेन, तेव्हा तुम्हाला ते कळेल. ओके, आता इथं तुम्हाला, आता आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन कडे जातोय, लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला समजत नाही, परत रेकॉर्डिंग पहा. क्वेश्चन नंबर 1A आहे. क्वेश्चन नंबर 1A हा डिपेंड अपॉन द लँग्वेज स्टडी वरती आहे. लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला काय आहे तिथं? दॅट क्वेश्चन इज डिपेंड अपॉन द व्होकॅबलरी ऍज वेल एज डिपेंड अपॉन लिटिल बिट ग्रामर. थोडस ग्रामर वरती आहे. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1A जो आहे, त्याच्यातलं हे जे हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1A हा इझी आहे, आणि 1B हा चॅलेंजिंग आहे. आता बघा, आणि मला माहिती तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास करणार, त्यामुळे तुम्हाला या प्रश्न हे 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजेत. काय असते? आय कांट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. 22 व्हॉट यू सेड पर्यंत लिहिली आहे. ओके, लेटर ऑन टेल मी ऑन व्हॉट्सअप. आय कांट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. ओके, आता बघा याच्यात प्रश्न कसे असतात. क्वेश्चन नंबर 1A मध्ये फर्स्ट इज व्हॉट? कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग द करेक्ट लेटर. आणि हा प्रश्न कसा असतो बघा, आणि हे असेच प्रश्न असतात बरं का. म्हणजे प्रश्नाचे टायटल हेच असतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलत नाही. प्रत्येक शब्दाचा मी प्रत्येक शब्द योग्य पद्धतीने उच्चारते आहे, विचार करून उच्चारते आहे, त्यामुळे प्रत्येक शब्दाला महत्व आहे, लक्षात घ्या. हे जे प्रश्नांचा क्रम आहे, हा प्रश्नांचा क्रम बदलत नाही. द क्वेश्चन्स आर ॲज गिवन इन द फॉर्मॅट ओनली. फॉर्मॅट मध्ये दिल्याप्रमाणे प्रश्न असतात. प्रश्न
प्रकार बदलत नाही. समजा एखाद्या शिक्षकांना वाटलं चला मी हा प्रश्न प्रकार बदलून दुसरा मी घेऊ, असं चालत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात न घाबरता असा जर तुम्ही असा अभ्यास जर केला तर ह्याचे तुम्हाला मी सगळं पुरवणार आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे, तुम्हाला ते सगळं जाणार आहे. इझी व्हेरी. तर कम्प्लीट द वर्ड्स प्रश्न असतो, किंवा कम्प्लीट द स्पेलिंग बाय युझिंग करेक्टली फिल इन द मिसिंग लेटर्स, असं त्याला त्यांनी ते टायटल देऊ शकता. हो राणी, मी आता काय सांगितलंय हेच 10th स्टँडर्डला आहे, 9th अँड 10th वेगळं नाहीये. मी म्हणून तुम्ही सांगते ना, मी ऍज अ स्टेट लेवल मास्टर ट्रेनर मी जेव्हा हे लेक्चर दिले तेव्हा माझ्यासमोर 10thचे जास्त शिक्षक होते, 10thला शिकवणारे शिक्षक, आणि त्यांनी जास्त प्रश्न विचारले. कारण तेव्हा जेव्हा त्यांना पहिल्यांदा हे जेव्हा फॉर्मॅट आलं, याच्या आधीचा जो होता तेव्हा तो फार वेगळा होता. त्यांना इतके प्रश्न होते शिक्षकांना की काय काय करायचं, कसं कसं, त्या मी इन डिटेल त्यांना प्रत्येक समजावून सांगितलं. माझं लेक्चर जवळजवळ 1-1 तासाचं व्हायचं, 1 तासाच्या वरचं व्हायचं माझं लेक्चर. म्हणजे मी तेव्हा त्यांना घ्यायचं ते सेक्शन 4 पासून घ्यायचे, मी त्यांना क्वेश्चन नंबर 4 पासून घ्यायचे, क्वेश्चन नंबर 1 2 3 हे माझे कॉलिग घ्यायचे, आणि मी क्वेश्चन नंबर 4 5 6 7 घ्यायचे. तरी सुद्धा माझा लेक्चर जवळजवळ 1.5 तासाचा व्हायचा. त्यामुळे डोंट वरी. त्यामुळे हे सगळं तुम्हाला मी सांगणारच आहे. हेच तुम्हाला 10thला आहे, मी परत तेच वाक्य रिपीट केलंय. ओके. आता ह्याच्यामध्ये कम्प्लीट द वर्ड्स, इथे तुम्हाला काय असतात, 5 वर्ड्स असतात, सॉरी 4 वर्ड्स असतात, आणि ते 4 वर्ड्स हे लेटर्सचे असतात. बघा त्यांनी 5 लेटर्सचे, लेटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे लेटर म्हणजे अक्षर, हो ना. हे 5 वर्ड्स, हे 4 वर्ड्स असतात, हे 5 लेटर्सचे असतात, आणि याच्यामध्ये 1 लेटर मिसिंग असतं. तुम्हाला मी आता ग्रुपवरती मी तुम्हाला काय करते, ऍक्टिव्हिटी शीट पाठवते, जे बोर्डचे शीट आहे ते तुमच्या नोटबुक मध्ये ते पण लिहून ठेवा. मी तुम्हाला प्रश्न प्रकार तुम्हाला समजतील, हा प्रश्न कसे असतात तुम्हाला समजतील. आता हे या ठिकाणी जे आहे हे 4 वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लेटर भरायचं, एकच लेटर, आणि हे 4 वर्ड्स तुमच्यासाठी कुठले बाहेरचे नसतात. These 4 words are from your text, आणि त्या तुमच्या पुस्तकातले असतात, तुमच्या कोर्सबुक मधले असतात. तिथं साईड पाण्याचे जे शब्द असतात, साईड पाण्याचे जे शब्द म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये धडे शिकताना, कविता शिकताना जे साईडला जे शब्द होते, साईड पॅनलला जे शब्द होते, ते शब्द तुम्ही पाठ करा, त्यांचे अर्थ पण पाठ करून ठेवा, कारण तेच शब्द तुम्हाला पुढे ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा, म्हणून त्याचे मीनिंग पण पाठ करून ठेवा. ओके. मग हे 4 वर्ष आणि इझी असतात, डोंट वरी. तुमच्या रोजच्या तुमच्या आपल्या अभ्यारल्या मधले असतात, आपल्या व्यवहारातले असतात, खूप हार्ड वर्ड्स इथं नसतात. ओके. त्यानंतर सेकंड आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथं इथं 2 प्रश्न असतात. सांगितलं ना वैष्णवी, की हे शब्द जे असतात हे आपल्याला आपल्यासाठी जे तुमच्या टेक्स्ट मध्ये आहेत आणि रोजच्या व्यवहारामधले सोपे शब्द जे आहेत ते असतात. 5 अक्षरी शब्द असतात, 5 लेटरचे शब्द असतात, आणि त्यातलं तुम्हाला 1 लेटर त्यातलं मिसिंग असतं. लेटर म्हणजे अक्षर, आणि त्यातलं तुम्हाला 1 लेटर, माईक ऑनच आहे माझं, हा तुमचं माईक ऑन करायचं आहे. तुम्ही फार बोलता, नको, मला डिस्टर्ब होतं इथं, नको. तुम्हाला जे विचार तुम्ही इथे विचारू शकता. तर हे शब्द तुम्हाला, आणि बाकीच्या डिस्टर्ब होतं, नको राणी, नको. हे तुम्हाला काय लिहायचं तर समजलं का वैष्णवी मते, हे 4 शब्द कोणते असतात. त्यानंतर पुढे इथे 2 तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 अल्फाबेटिक ऑर्डर आहे, ते 2 प्रश्न आहेत. अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये 2, अल्फाबेटिक ऑर्डर म्हणजे ABCD प्रमाणे लिहिणे, ला मराठीमध्ये म्हणतात वर्णक्रमानुसार लिहा. ABCD प्रमाणे लिहायचंय. तिथे 2 प्रश्न असतात. 2 प्रश्न कसे असतात, इथं वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स, म्हणजे एकाच लाईन मध्ये 4 शब्द असतात, ते वेगवेगळ्या लेटर्सने सुरू होणारे असतात. म्हणजे पहिला शब्द असेल रीड असेल, दुसरा असेल फॉर यू असेल, तिसरा असेल किंग असेल, चौथा असेल असेल. हा, त्यानंतर इथे वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर्स, म्हणजे यामध्ये मग
सगळे के पासून सुरू होणारे शब्द असतात. मग जेव्हा के पासून सुरू असलेलं जेव्हा सेम लेटरचे शब्द असतात तेव्हा ते सोडवताना आपल्याला त्याचं सेकंड लेटरचा विचार करावा लागतो. सेकंड नसेल तर थर्डचा विचार करावा लागतो. जेव्हा सेकंड लेटर त्याचे सेम असते तर आपण थर्ड लेटरचा विचार करावा लागतो. हे सांगेन मी तुम्हाला, समजावून सांगेन. ओके. वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर्स. आता हे ह्याचं तुम्ही अल्फाबेटिक ऑर्डर कसं लावायचा तुम्हाला हे तर समजलं की डिफरंट लेटर म्हणजे तुम्ही एबीसीडी प्रमाणे तुम्ही लिहिणार. हा, पण जेव्हा सेम लेटर असतं तेव्हा तुम्हाला त्याचं पहिलं अक्षर तिथं काय असतं सेम लेटर मध्ये, तिथं 4 अक्षर सेम असतात, 4 शब्द सेम असतात सेम लेटरचे. सेम म्हणजे सेम लेटरचे. मग मी तर काय आता तुम्हाला समजा ए ने सुरू होणारे 4 शब्द असतात किंवा बी ने सुरू होणारे 4 शब्द असतात. कोणते शब्द असतात तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ बघायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, हाऊ टू सी all the 4 words are from beginning from the same letter. If the same letters are they are beginning, they will you have to see the second letter. मग तुम्हाला काय बघावं लागणार आहे, सेकंड लेटर. म्हणजे त्या प्रत्येक 4 शब्दामधला सेकंड लेटर तुम्हाला मी हे प्रश्न संपवते राणी. मला माहिती मराठीचा तास सुरू होत नाही, प्लीज असं डिस्टर्ब करू नका. मला त्या मॅडमचं माहिती आहे, त्यात तुमचं तास 9:08 कधी सुरू करत नाही. डिस्टर्ब करू नका. वैष्णवी मते, शांत बसा जरा प्लीज. मला माझा प्रश्न पूर्ण करू द्या. मला डिस्टर्ब केल्यानंतर माझं सगळं लिंक तुटते. त्या इथं मी काय सांगते, सेम लेटर जेव्हा असतं त्या ठिकाणी सेकंड लेटर तुम्ही बघायचं. सेकंड लेटर सेम असेल तर थर्ड लेटर पाहायचं. ह्याचा तुम्हाला एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडला सांगेन. आता तुम्हाला गडबड आहे, मराठी तासात जायचंय. आता पुढचा याच्यातला प्रश्न काय आहे, हा क्वेश्चन मग लँग्वेज स्टडीचा संपवते मी, ऍटलिस्ट थोडं तरी संपेन. अजून एक बरं हा एकच संपवते, जाऊ दे. इथं क्वेश्चन नंबर 3 त्यातला कुठला आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग मध्ये तुम्हाला काय येत आहे, विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. विरामचिन्हांचा वापर म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, कॉमाज आहेत, एपोस्ट्रॉफीज आहेत, कॅपिटलायझेशन आहे, फुल स्टॉप आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. या प्रकारचे तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स यूज करून तुझ्या समोर वाक्य दिसतात, दोन सेंटेन्सेस असतात. म्हणजे 2 सेंटेन्सेस तुम्हाला पंक्च्युएशन करून लिहायचे, त्यात 2 मार्क आहेत. ओके, ठीक आहे. मी इथपर्यंत थांबते. आता तुम्हाला पुढचं जे आहे हे परत तुम्हाला सांगते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आता ह्यातला राहिलेला आहे. तुम्हाला गडबड आहे, 8:37 झालेले आहेत. आपण पुन्हा डिटेलमध्ये बघूया. तुमचं पण निम्म लक्ष इकडे, लक्ष तिकडे, निम्म लक्ष तिकडे नको. हा हार्ड नाहीच आहे राणी, खूप सोपं आहे. तुम्हाला मी सांगते ना, तुम्हाला मी आता मी आज तुमच्यासाठी मी एक बोर्डचा क्वेश्चन पेपर टाकेन तुमच्या समोर आणि आपल्या ह्याला ऍपला देईन. तुम्ही तो पण क्वेश्चन पेपर तुम्ही जरा पहा, मग तुम्हाला लक्षात येईल की किती सोपं आहे ते. ओके ओके, बाय, सी यू. See you tomorrow, or the day after tomorrow, or on Sunday, or definitely on Monday. Bye, see you. तोपर्यंत तुम्हाला मी सांगितलंय तेवढं तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये लिहून काढा, फॉर्मॅट लिहून काढा. बाय, TC, टेक केअर, बी हॅपी. I will end my recording.